हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. अर्जुनाक परमात्मो अन्य देवतींक उद्देश करनो निष्काम जावन काम करनोय भगवत अर्पित केल्लेल जनाल गती कसल जाता जब स्वर्गादी भोगाचे अपेक्षा फलापेक्षा सोनो भगवद अर्पित कर्म करता म्हण जलारी विहित कर्म जलारी फलापेक्षास तदन तांकां मुक्ती मेळटवे असल पुरे संदेह तागेल मनांत आसता तशी कृष्ण ताका उत्तर सांगला. एकालच्या दिसाक आम्ही ऐकल्याची निश्चल मनान अनन्य भक्तीनं सर्व कर्म भगवद अर्पित करी इत्याक म्हळ्यारी मेगेलीतली होड म्हळ्यार परमात्मा सांगतारा सांगा मेगेलीतली होड परतत्व कोणेय नाची म्हूण सांगून ज्ञान दवरून घेवन ज्ञान पावन घेवन निरंतर मेगेल वयर तुगेल मन दवरी म्हूण सांगून कृष्ण सांगता. म्हळ्यार यथार्थ ज्ञान परमात्माला जावका म्हूण सांगून आनी अनन्य भक्ती निरंतर परमात्माला स्मरण त्या आशिल्ले जनाक मुक्ती मेळटा. म्हळ्यार विहित कर्म कोरका आनी विहित कर्म केल्लेलेय भगवद अर्पित कोरका ते भारी मुख्य म्हणून आमकां हांगा कृष्णान सांगल्या वरी जालें. आतां इतले खातीर हे आमी सममनन कोरका म्हळ्यार सर्व कर्म स्वार्थ साधनेकची जगत्यांतू जेवचे फलापेक्षा सोनू कर्म करचे. परमात्माक आमी पूजन करता जाल्यार तांतू फलापेक्षा आसताची आसता. शिवाय भगवद अर्पित बुद्धीन कर्म करचे भारी उणें. तशी भगवद अर्पित बुद्धीन कर्म केलेले मात्र मुक्तीक वता नानातल्या पळय आमी देवा पांय पडताची देवाल सर्व काम करताची आमकां बरें करी म्हळ्यार तें बरें कर म्हूण निमगुची चुकवे म्हणून आमी निमगेले म्हूण जाल्यार बरें कर म्हळ्यार जे उद्देश कसो आसूं का म्हळ्यार बरें म्हूण म्हणलेलें तें बरेंपण म्हळ्यार हांगाचें ऐहिक सूख न्ही. बरें करचें म्हळ्यार तें परमात्माले आमकां व्हरचें आसा पळय आत्मोद्धार ते बरें करी म्हूण आमी मागूंक शिवाय आमी बरी करी म्हूण देवाले मागतना आमगेल्या मनांत घर संवसार चेडूं दुड्डू ते पळय आसता म्हूण जाल्यार ते फलापेक्षा निमगेल्या वरी जालें परमात्माले. तशी आमी कसलें निमगून कर्म करूनच म्हणून त्या अर्थार हांगा कृष्णान सांगचें फल दिवची पुराय परमात्मा नाची आमी कसं की काम फलापेक्षा अशी कोरून भगवद अर्पित केल्लें म्हूण जाल्यार ताका फल परमात्मा दिता. तेदन तें फल एक थोडेय चुका मुकी जाल्यार वायट फल आसता पळय तांतू ते परमात्मा आमी भगवद अर्पित केल्यार खंयचे वायट कर्म करून भगवद अर्पित करून आमकां पाप येवचेनाक म्हळ्यार जायना. विहित कर्म करून भगवद अर्पित कोरका आमगेल्या वर्णाश्रमा धर्माक समजावन आशिल्ले कर्म कोरका. पळय अर्जुनान युद्ध करून कोणाक मारलें म्हूण जाल्यार ते तागेले विहित कर्म ताणें तें भगवद अर्पित करीत जाल्यार कोण तें मारून जे म्हूण आसता तांणी मारची कर्म करून तें भगवद अर्पित करूना. तांगेले प्रारब्धाक समजावन तांकां ती तामसीक बुद्धी येवच्या पुरो जाल्यार तें भगवद अर्पित करूं जायना. परमात्मा म्हाका तामसीक बुद्धी दिली तुवें न्हय तशें हांव ताका मारलेलें तशें न्हू हें तूंचे हक्क जबाबदारी म्हूण आमी परमात्मा सांगूं जायना.
कित्याक म्हळ्यार परमात्मा कोणाकय मारू करूं शिकयना. तामसी भावा निमती आमी तामस कर्म करताची जाल्यार त्या परमात्माक संमत न्ही. आता धर्मव्यादाल काणी आमी पळयतना धर्मव्याद त्या मृगाक मारून मांस विकून जीवन करतलो जाल्यार ताका तागेले स्वधर्म जाल्यार देखून ताका ते कसले बाधक ना. स्वधर्म कोर्ण परमात्मा अर्पण केला रे ते कसले बाधक ना. स्वधर्म नाही नाशिल्ले अन्य धर्म कोर्ण परमात्मा आमी अर्पण केले थंय बाधक आसत. इतलें आमी उडकास करून घेवका. तेच न्हू साधकाक वर्णाश्रम उचित विहित कर्म केल्यारी भगवद अर्पित करना नतल्यारी तांतू कसले शुभ फल ना. शुभ फल म्हळ्यार मोक्ष फल ना. तेच न्हू ज्ञान जावका भक्ती जावका विहित कर्म कोरका आनी ते भगवद अर्पित कोरका म्हूण सांगून परमात्मान हांगा आमकां सांगल्या बरें जालें. आतां येदोळ ते परमात्मा कसो सांगता म्हळ्यार आमगेलें मन निरंतर परमात्माल वयर आसुका. सर्व कर्मय परमात्माल खातीर केलेले आमी परमात्मान आमगेले करिनी पुरे कर्म केलेले तशें परमात्माक आमी कर्म समर्पण करताची म्हूण सांगून फलापेक्षना नशी कोण परमात्माक कर्म समर्पण करतकी तांकां परमात्मा उद्धार करता. हें आमकां मना आसून आमी कर्म कोरता तेदना आमगेले उद्धार जाता अधोगतीक आमी वचनाची. तशें न्हू परमात्मा तर अर्जुना सांगता आसा मच्चित्तः सर्व दुर्गाणी मत्प्रसादात् तरिष्यसि अथचेत्त्वम् अहंकारात् न श्रोष्यसि विनंक्षसि. कोण मिगेल वयरी मन दवरताच की आनी विहित कर्म करून भगवत अर्पित करता की तांकां मिगेल अनुग्रह आसता आनी ते अनुग्रहा निमती सर्व कसल दोश आस विपत्त आस तांतू दुखून पार जाताची. जाल्यार कोण अहंकार करता मिगेल उत्तर आयकना की तांणी नाश जाताची. तशी अर्जुनाक सांगता रस्तू तो तूं मिगेल वयरी मन दवर न्हू सर्व कर्म मिगेल खातीर म्हूण करी भगवत अर्पीत करी तेदन मिगेल अनुग्रहान तुका कसल सकट विपत्तू दोश सकट येता ते पुरे नाश जाता. जाल्यार हांवें करचें मिगेल निमती जेवचें हांव जाय जाल्यार करता नाका जाल्यार नाका तशी मिगेलेची हांगा आलोचना म्हूण लेखून तूं अहंकारान कर्म करना नशी राबलें म्हूण जाल्यार तूं नाश जाता म्हूण तो सांगता. म्हळ्यार परमात्माले वयरी निश्चल मन दवर न्हू विहित कर्म कोर न्हू भगवत अर्पीत केलें म्हूण जाल्यार परमात्मा अनुग्रह जाल्यार आमगेले वयरी कशी म्हूण म्हळ्यार आतां पळय एक भायर घरा भायर एक लायटा खांबो आसता तांतू दुखून आमी कनेक्शन दवरून घेतल्या मान घराक उजवाड येवचें. घरा भायर लायटा खांबो आसा म्हळ्यार कुल्ल आमगेले घर कडेन उजवाड येवका म्हळ्यार जाता बाय त्या लायटाचे खांब्या दुखून आमी केबल म्हळ्यार इलेक्ट्रीक बोर्डाले सांगून आमी कनेक्शन घेवका. तें कनेक्शन घेतलें म्हूण जाल्यार मात्र आमगेले घरांत उजवाड येता. तशीच परमात्मा आसा म्हूण सांगून परमात्माले आमगेले कसले कनेक्टिविटी ना नतल्यार परमात्मान आमगेले अनुग्रह करची कशी म्हळ्यार आमकां उजवाड येवची कशी लायफांत. तशें न्हू आमी केन्नाय आमगेली कनेक्टिविटी परमात्मा वटून निरंतर दवरून घेतल्यार त्या वेळार परमात्मा आमकां तागेले अनुग्रह करता. तशीच सकट जनाल घरा वयच्यान ते वायर वतर आसता नवे खांब्या दुखून खांब्याक घरा वयरी हाय वोल्टेज वायर वता म्हणून लेखून आमकां उजवाड येता म्हूण लेखून बिसल्यार कनेक्शन ना नातल्यार उजवाड येना कशें की तशी परमात्मा आसा तितली लेखल्या पावना. परमात्मा लोटू आमगेले कसकी एक कनेक्शन आसुका तेदन मात्र संपर्क परमात्मा वटू निरंतर आसल्यार मात्र कनेक्टिविटी परमात्मा वटू निरंतर आसल्यार मात्र परमात्माले अनुग्रह आमगेले वयर जाता.
तगेले अनुग्रह जल्ले मुंजलरी तो जीवु कोडाल वैरी परमात्माला अनुग्रहस पळे तो जीव सर्व संकष्ट आदकून पार जाता ताका या संसारा सागरान तुपळे कशी जत्ता म्हळ्यारी इल्ले येता म्हळ्यारी आता हे संसार म्हळ्या जगत्य ओड एक समुद्र तंत भितरी एक सान दोणी आमकां मेळ्ळा म्हणलें क्या आमी ते दोणेर बैसून वता रसची जाल्यार त्या दोणी ताका कितली सकडी बाधक जत्ता म्हळ्यार वारेवच्या पुरो जोरू तेदन त्या दोणी एकड तेकड वच्चा मस्त बाद चेवच्या पुरो ಒಟ್ಟು ಹಲ್ಲು ಪುರೋ तज्जे एम खंयची दडा वचका त्या दडा वचका जाल्यार कितले की त्या वाऱ्या निमती ते दोणीक शिरकून पडचे हर्डल्स म्हणटा पळय ते जेवच्या पुरो जाल्यार सुतोची समुद्र म्हणले कुडले पडले एका वयर एक येता सान दोणी हे दोणी आमगेल देह समुद्र म्हळ्यार जगत्य तशीची वारे आनी पडले म्हळ्यार कामक क्रोधादी बाधक हे पुरे आमकां बाध दितना आमी ते एदुरसून वचका जाल्यार आमकां निरंतर आमकां एक लायक नाविक मेळका ते दोणी पार करतलो पळय तो कोण हांगा म्हळ्यार संसार सागराचो दोणी पार करतलो नाविक म्हळ्यार तो परमात्मुची तशी त्या परमात्माल अनुग्रह आसा जाल्यार म्हळ्यार आमकां एक चांग नाविक मेळ्ळो जाल्यार कशी ती दोणी वर्तकी अडिमेल जावन पणाकी तशीची परमात्माल अनुग्रह आशिल्लो केन्नाय जिवनांतू ताका नाश म्हणलेले आसना तशी परमात्माल भक्तांक केन्नाय वायट जाविना इतक खातीर म्हळ्यार परमात्माल अनुग्रह तागेल वयर आसताची आसता नमे भक्ता प्रणश्यती म्हूण सांगून आसा मेगेल उत्तर अहंकारान कोणें आयकनीची जाल्यार तूं म्हळ्यार अहंकारान तूं आयकनी जाल्यार तूं नाश जाता म्हळ्यार कसं न्ही तुगेलो उद्धार जायना हो पास तूं जन मरण चक्रांत तुवें मुखार जाता म्हूण सांगून हांगा अर्जुनाक कृष्ण सांगता आतां कसा खातीर म्हळ्यार तूं कर्तव्य कसन तुगेलें क्षत्रीय तूं युद्ध करची तुगेलें कर्तव्य म्हणटना तुका हांव सांगली न्हय फलापेक्षा दवर नुका कर्तव्य कर्म करून भगवत अर्पीत करी म्हणटून तुका फलापेक्षा कसल्याक नाका न्हय म्हूण सांगून सांगता आतां अर्जुनाक युद्ध करची खुशी नाशिल्ली वय हांव युद्ध करिना म्हूण सांगून रतार दुखून देंवन कृष्णा मेजन जायना म्हूण शरण येयलो अर्जून तो त्या वेळाक अर्जुना हें गीतोपदेश केलेलो कृष्णान आतां कृष्ण इतले पुरे उपदेश करता सांगता हांव इतली सकट सांगलें मेगेल उत्तर आयकना जन अहंकारी जाता तांकां दोश येता म्हळ्यार इतली सकट उपदेश दितरी तुगेल निमती युद्ध जाता म्हळ्यार अहंकार तूं सोणी जाल्यार तूं नाश जाता मेगेल वयर भक्ती दवरून तूं तुगेल विहित कर्म केलें जाल्यार न मे भक्ता प्रणश्यती म्हळ्यार बरी तुगेलें उद्धार जाता म्हूण अशीची आमी जिवनांत आमकांय मस्त सकडी कर्तव्य सकडी करूं येता अहंकारान पळया हांकां बुद्धी शिकोवका आमी करयनाची कशी करता म्हूण पळया असल सकड मस्त जनाल मनांत आसता जाल्यार ते कर्म जैनान शिरापना चेडू वाल बैर की कोपून वचून पांय हांव तुमकां रांदपा करून दिना तुमकां केल्लें चड जालें खंयचें समजोवचें म्हूण ना हांव फाय करिना म्हूण ती निद्दल जाल्यार नुतची कसले करना नाशी तांतांनी तांकां जाय आशिल्लें कसल की करून खावन वताची शिवाय कोणेंय उपाशी बैसनाची तिणें स्ट्रायक केलेलेची म्हाका चड जालें म्हूण तिका दिसता तशीची जिवनांत आमी कसले आमी केल्यार मात्र आमी करयनाचे आमी कोणाकय बुद्धी शिकयताचे म्हूण लेखलेचे जाल्यार ताका आम पळय जावन वता रसता आमी मानतान तूं कसलेची एक पार्टिसिपेट करना नातल्या बरें जाता कसं की एक बरेपण जावचें एक अवकाश आमकां परमात्मान दिलो तें आमी कळून घेतल्या बरें जाता तशें हांव परमात्माले शरण येवका कशी परमात्मा तूं शिवाय आमकां आनी कोणीय गती ना म्हूण सांगून दृढ जावन परमात्मा नमगून ताका शरण येयले नाका परमात्मो रक्ता हे ताणेची सांगला
विष्णू सहस्रनामांतो आम्ही उडगास करता गीतेन तुले एक उतरते परमात्माला अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्यपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. आव अन्य चिंतन मग कोण करता तसल जना काव रखता म्हणताना सांगला ये तशी कोरनुय दाखयला पळय तका नमगलेले अजामिळा तगेल उडगास केलेलं मात्र अजामिळा राखलो तका नमगलेल गजेंद्राक रक्षण केले तगेलेची विश्वास आरशेले गोपालिक बालकांक पुरय तो रक्षण करूक गोवर्धन पर्वत उबान रबला परमात्माक नमगलेलो विभीषण पळय तो रावणाल म्हणके नाश जायनी तेची कोण परमात्मा नमगनी तो रावण नाश जालो असला मी परमात्मा नमगलेले ಕೂಚೇಲು कसलेची ನಿಮ್ಗಿನ ನಶಿ परमात्माला वैरी भक्ती दबरलेलं मात्राक सकल संपत्तू कुचेला कैलो असल कितली की काणे आम्ही पळयताची तशच्यावनो परमात्माल विषयी आम्ही कसलं ये अंतो अर्थ करून घेवेत म्हळ्यार आवची कर्त्र आवची शक्तिवंतो आमची ज्ञानी मिगला म्हणके ज्ञानी कोणैना मिगला म्हणके बल कोणाकैना आवची सकड करतलो मिगेल निमती जावचे म्हणलेल पुरे अहंकार आशिल्याक परमात्माला ई अवतार लिहिली पुरे त्यांनी ऐकून घेतल्या पुरतं त्यांना कळता कोणकी म्हणलेल काही तुमगेल कृष्ण ताणे पुरे कसकी व्हडोड लील कोरन दाखयले म्हणून म्हणतात नव्हे जाल्यार ते ताका 16,000 जन बायलो कही नव्हे तितलीचे लियाले वैरी एक ताका पिश्य शिलवे म्हणून एक गुरु लागी एकल्या निमगिलक तेदन तो गुरु म्हणकी तू ते मात्र पार्ट पळयत कसल्याक आमगेल कृष्ण 7 दिसाचे चेडूं आसतना एक पुतनी म्हणेल राक्षसीक मारलेल तुका गोतस की म्हण म्हणले की तो उलयन कई 7 वर्सां चेडूं किरंगुली बोट्टारे सगळे पर्वत उबारनो रब्बिल नवे तुका जतकी तू एक हाता बोट्टारे एक फातोर दोन राब किरंगुली बोट्टारे वो तेदा नाही उलयना म्हणले की वृंदावनांतू ते कारकोट ते विशाचो काळिंगू आशिल पळय तेगेल मात्यार तेगेल बाल धरून नर्तन केलें काय आमगेल कृष्णान हांव ते वाजिला तुवें वाजिलो आसुका न्हय 16,000 स्त्रियांक बरडी करून घेवन तांगेल उठू सुकार आशिल्लो म्हूण तूं सांगता जाल्यार ती वरलेली खाण तूं वाजिला न्हय जैत तूं एक देवड धरून गुंडाय हातान तूं पळया वो उल्लयनी म्हळ्यार जनाल अभ्यास तो अज्ञानिंगेल कसले म्हळ्यार चुकी मात्र सोदूची चांग कसले पळोवचें ना तशी हांगा परमात्माल इतलो व्हडो सामर्थ्य कोणेय ना सर्वज्ञ कोणेय ना सर्वशक्त कोणेय ना सर्वव्याप्त कोणेय ना हें परमात्माला यथार्थ ज्ञान शिवाय हांव करता मेगेल निमती जाता हांव कर्त्र हे परी कोण लेखता तो अहंकारी जालो तो पापिश्ट जालो परमात्मूची सर्व कर्त्र म्हूण सांगून कोणाक गोत्तस तो ज्ञानी जालो आदरः तत्र कर्तव्यो यत्र भक्ते हरेर्बराः म्हणस म्हळ्यार परमात्माल वैरी भक्ती कोण दवरला तो वरलेल जनाक आदरणीय जतके माननीय जतके तो तशी भागवतान तू सांगताची भक्तीन भगवद अनुग्रह प्राप्त जाता म्हणून यथा अग्निना हेममलं जहाती ध्यातं पुनः स्वं भजते च रूपम कशी भांगर उज्या घाल न्हू हेम म्हळ्यार भांगर मलम जहाती ताजी इम्प्युरिटीज पुराय वचून प्यूर भांगर जातकी ध्यातं पुनः स्वं भजते च रूपम तशीच एक सुजीवू म्हळ्यार जीवात्मो चांग जीवात्मो परमात्माले वैरी भक्तीन ध्यानान निरंतर परमात्मा चिंतन करतकी तो तागेले एक कर्म पुराय आस पळय कर्म ताणें केलेलें कर्म ताजे कर्ममासना म्हूण म्हळ्यार कसो गोतोस वे आतां आमी जन्मजन्मांतरांतू केलेले कर्मान आमकां अनेक जन्मांतू देह मेळचे हाका कारण कर्ममासना प्रारब्ध कर्म म्हणटाची हे पुराय कळून घेवन तो मुक्त जाता म्हणटना आमी हे श्लोकांत कसलो अर्थ करून घेवेत म्हळ्यार निरंतर मन परमात्माला वैरी दवरका भक्तान त्या वेळार सुप्त निद्देंत आसतनाय ताका परमात्माल स्मरण आसताची आसता
आता दोन असतानाही परमात्माला स्मरण जतरच म्हणजे रे ताणे सम असतानाही निरंतर परमात्माला चिंतन करता कर्म करता रस्ता वै बॅ परमात्माला चिंतन कोरून 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 कर्म करतरच म्हणजे रे तेदन ते कर्म पुरे कसं जल्ले भगवद अर्पित जल्ले ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆ परमात्माला निमिष निमिष परमात्माला हुडगसता विसरना तो कसं की कर्म करत रस्ता आता आम्ही गोपिका स्त्रियाला काणी पळितना त्यांनी ತಂಗೆಲ ಆತ್ಮನಿವೇದನ ಭಕ್ತಿ ಮಳೆ ತಶ್ ಮಳೆ ತನ್ನಿ ತಂಗೆಲ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ಕರ್ತ ತಾಕ್ ಗಂಟಿತನ ಯಾ ಕೃಷ್ಣಾಲ್ ಕತ್ತಿರ ಭಗವದರ್ಪಿತ ಕರ್ಮ ತಂಗೆಲೆ ತಾಕ್ ಗಂಟಿತನ आजी कृष्ण येतलो ಸ್ವಲ್ಪ लोणी तक्क कांडवर का म्हणून भक्तीनं पुट करून ताक घंटेतली तनी तशीची घर फुट करताना धुळी काढताना कोयर काण पुशिताना सकडी कृष्ण येता कृष्ण खेळता ता कशी गलीची सुचे घर आणि तक्का नज्ज चिरडतो आमगेलोट खेळू येता चले चिरडवांक ती रांदप करताना कृष्ण खात्ता मिगल चिरडवाल ओट बैसून खावच्या येतो तो तागेल कतिरे करून दवरचे ताका खावून जे तर चिरडवान दिवचे हे पोरे करतली मू त्यांनी खई तर म्हळे रे बामणाला साव करतना बामणा पाय चिरडितना ताका वाढताना करताना आम्ही कृष्णाक वाढताची तशीच पुरे लागतलीच घेतनी ताका आत्मनिवेदना भक्ती म्हणजे निरंतर कृष्णाल वैरी मन तांका निरंतर मन कृष्णालय वैरी कृष्ण कसं करत की तो सकाळी तागेले आम्हा दिलेले बुती घेऊन बरलेले पुरे गोपालकांक घेऊन मना मत जलरी काम करताना तागेले उडकस काम जेवण पुरसतीर बसताना तद नाही त्यांनी तांगेल चोडवापाशी चढ कृष्ण कसं करतं की नवरांना तू आमगेल चोडवापर्यंत कोण पडतं ताणसला आम कसले बहिणा तो सर्व शकतो तशी प्रथा गेला आलोचन ताक करू यांना तेल कसले ना कृष्णाले मन शिवे तांक कृष्णाले वैर मन शिवे तांगेल चढून कसं करता म्हणाल उसको ना इथं म्हणा कृष्ण असं म्हण पळय हे दृढ निश्चला जाऊन असोचे एक भक्ती परमात्माल वैरी कृष्णाल वैर तांक भक्ती तो कृष्ण परमात्मा मुनी तांक कळला की नाकी जाल्यार दृढ विश्वास त्यांनी कृष्णाल वैर दवरलेलो कृष्ण एक गोपालक चरड म्हणून दवर नसला रे तांकां कळना नशी त्यांनी परमात्माल वैरी विश्वास दवरल्या वरी जल्ल तांचे फल ते पळय तांकां मेळचे तशी जिवनांतू आम्ही तशीच सगळो दीस निरंतर परमात्माल वैर मन दवरले म्हणजे रे निदांतूय आमकां परमात्मूची दिसता सुप्त प्रज्ञ म्हणटाची त्या सुप्त स्थितींतूय आमकां परमात्मो दिसता म्हणटना आम्ही काया वाचा मनसा कसल सकड कर्म करताच त्या भगवद अर्पित जात रस्ता भगवंताला पूजे जाता तशच्यावन हाजे निमती कसं प्रयोजन आमकां जाता म्हण आमगेल जिवनांतूय मस्त सगळे कश्टकारपण येता दुःख दोश आदी येता हे नाश कर देवा म्हण आम्ही देवाला मागची म्हण म्हळ्यार कशी म्हण म्हळ्यार ते नाश जायना इत्याक म्हळ्यार प्रारब्धा समजावन आम्ही ते बरें बग्गू का जाल्यार त्या बोगच्याक शक्ती परमात्मो दिता परमात्माला वैरी मन दवर नासतना ते भोगिले आमकां मना वचना एक लौकिक एग्जाम्पल दिवचें जाल्यार केलो जना टीव्हीन तो मग्न जावचे अभ्यास आसा सिरियल पळोवन बसल्यार तांकां येद्रा दुखून कसले चमकल्यार कळना म्हणटा पळय तितलें कॉन्सन्ट्रेशन आसता काम करतर आसताची जाल्यार टी व्ही पळयतर आसताची तेच्यावन जेवतन जेवो रांदप करतन जेवो कसो जाल्यार टीव्हीन तूं मग्न जाता देखून तांकां तांणी खाल्ली कसल जेवील कसल म्हणून कळीच ना तसल स्थिती येत पळय ती स्थिती परमात्माल वैर आमकां येवका त्या वेळाक त्या कॉन्सन्ट्रेशन परमात्माल वैर आमी दवरली म्हण जाल्यार त्या वेळाक आमगेलें पुर्ती मन खंय चमकलें परमात्माल वैर चमकलें हांगा आमी कश्ट भोगतर आसाची कशी जेवतर आसाची टी व्ही पळोवन तशीच हांगा आमी कश्ट भोगतर आसाची त्या वेळार ते कश्ट भोगी जावन गेलेशें दिसता कळयना आमकां ते कश्ट भोगिले हेंची प्रयोजन परमात्माला अनुग्रहान आमकां मेळचें सर्व कश्ट भोगून गेलेले वेळ उकळना म्हणटा पळय तशें जाता तशी तोच ज्ञानी परमज्ञानी तो तागेले ज्ञानीले वचून निमग्याची तुका कसले कश्ट येन मे तूं इतले कश्ट भोगता न्हू मे म्हूण म्हळ्यार तो सांगता ना बा आमगेल्या जिवनांत कसले कश्ट ना इत्याक म्हूण म्हळ्यार परमात्मा अनुग्रह ताका कसो ताका ते कश्ट भोगतना ते कश्ट म्हूण दिसना ताका एक कसं कितें प्रकार कश्ट एदूर सुचित जालें क्षमत्व म्हणटा पळय ते ताका येता
तशी परमात्माले अनुग्रह मिळेल एक रक्षा कवच आमगेल उठो असं म्हणजे जीवन आणतोले सर्व आपत्तू आमगेलं तर येना विना आम मी गेल निमतीच सर्व जवचे जल्लेले मुणसाकडे अहंकार आम्ही दाखवेल म्हणजे रे परमात्माक फाटी घालून चमकल्यावर जाता मी परमात्माला अनुग्रह तुकून आम्ही विमुख जाताची दुःख जातम का कोण परमात्माला दिकड बत्ता परमात्मू आणि की तागेल तिकडे येवचित असले पूरक सन्निवेश तागेल जीवनात वाढता कोण परमात्मा फाटी घालून मग तरस ताका परमात्माला विमुख जेवचित असले सिच्युएशन्स पुरे लाईफान तो मिळता तशी आत्ता परमात्मू सांगता पडे अहंकारा निमती कसलच कड बाधक जाता यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति अहंकारानं युद्ध करना म्हूण सांगून तू लेखले म्हूण जाल्यार न योत्स्य इति मन्यते यत अहंकारम आश्रित्य अहंकारान युद्ध करना म्हूण सांगून तू लेखले म्हूण जाल्यार मिथ्य एष व्यवसाय ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति तुगेले व्यवसायत्वे प्रकृतीस्त्वां तुगेल स्वभावूच नव्हे ते तुगेल युद्ध म्हूण म्हळेले व्यवसाय तुगेले काम ताका नियोक्ष्यति तुगेल स्वभावाची तुका युद्धाक प्रेरेपण करता तू हांव युद्ध करना म्हूण सांगचें तुगेल बेजार न्हय तो तुगेल अहंकार तो आमी तें कोरकाम तशें तूं लेखलें म्हूण जाल्यार तूं लेखचें पुरे पटी म्हूण लेख अर्जुना इतेका म्हूण म्हळ्यार युद्ध जेवचें जाता तुगेल ते क्षत्रिय स्वभाव आसा पळय ते तुका युद्धा प्रेरेपण करता म्हळ्यार खंडीत म्हूण तो सांगता गीतेचे सुरवे अध्यायान तूं हांव युद्ध करना अर्जुन विषाद योगान तूं हांव युद्ध करना म्हूण अर्जुनान सांगिल्लें पळय हांगा रथार दुखून तोगू देंवलो तागेलें शस्त्र पळय तोगू दवरलें आनी हांव युद्ध करना कृष्णा म्हूण म्हणली पळय कृष्णान इतलें बोधन दिलें ताका आतां सांगता युद्ध करना हांव म्हूण तूं अहंकारान लेखलें म्हूण जाल्यार ते तुगेले भ्रम ते तुगेले अहंकारा निमती तुगेले मना येयले भ्रमी ते तूं कसल करना म्हूण सांगून सांगता पळय तेच करून दाखोवत तुवें इदेक म्हूण म्हळ्यार आमकां पुरय नियंत्रण करची शक्ती प्रकृती म्हळ्यार तुगेल स्वभावाक तुगेल सहज गुणाक आस तुका ती तुगेल प्रकृती तुका नियंत्रण करता तुगेल स्वभाव तुका नियंत्रण करता थंय तुगेल तीर्मान व्यर्थ हांव युद्ध करता हांव युद्ध करना म्हूण तूं तीर्मान दिवचें ना तुगेले स्वभाव म्हळ्यार खंयचे एक जीव खंयचे कर्म करता म्हळ्यार तागेले स्वभावाक अनुगुण जावन कर्म करता तो परमात्मान म्हाका नियंत्रण करचें म्हूण सांगून लेखून सर्व कर्म करता हांगा तुगेलो स्वभाव कसलो क्षत्रिय स्वभाव तूं युद्ध करना म्हूण म्हळ्यार जातवें तें म्हूण सांगून अर्जुनाक कृष्ण म्हणटा म्हळ्यार अर्जुन हांगा हांव युद्ध करना म्हूण म्हणलेले खातीर परमात्मा अर्जुना सांगता तसो युद्ध करना म्हणूकय करता म्हणूकय तूं सांगूय शिवाय तोंडान तुका युद्ध करच्याकय ते युद्ध करना म्हणच्याकय तुका कसलें स्वतंत्र ना तुगेले इश्टा प्रकार तूं हांगा चलता म्हूण लेखल्यार ते तुगेलो अहंकार जालो जाल्यार हांगा उडगास दवरी म्हगेले इच्छे प्रकार सर्व चलचे तुगेलो वर्ण स्वभाव कसलो क्षत्रिय युद्ध तुगेले सहज स्वभावाचे कर्म वय म्हणटना तूं परमात्माला इच्छेक समजावन युद्ध करचें करूं का करताय तूं इतेका म्हूण हांव तुगेले कडेन युद्ध करोचें करयसीत म्हळ्यार खंडीत जाल्यार हें युद्ध हांव करूं का म्हूण लेखून तूं केल्लें म्हूण जाल्यार तुका उद्धार जाता ना नातल्यार हें युद्ध करता की नाका पळोवचें म्हगेल कुश्ती म्हाका कोणेंय सांगूं ना म्हूण सांगून तूं अहंकारान लेखल्यार तूं नरका वता तूं अधोगतीक वता इतेका म्हळ्यार तूं परमात्मो असं म्हूण नमगना म्हूण जालें न्हय परमात्मा तूं तुगेले विचारा दुखून सोडल्या बरी जालें न्हय म्हगेल निमती जावचें हांव करचें म्हाका जाय जाल्यार करता नाका जाल्यार सोडता म्हूण लेखलें म्हूण जाल्यार पुराय करयसीतली एक परमात्मा असं म्हूण तूं विसरल्या बरी जालें न्हय परमात्मा विसरलेले जना कसं जाता म्हळ्यार तांणी नरका वचून पडताची तशें तूं युद्ध करना म्हूण सांगून सांगच्याकय ना युद्ध करना नाशी राबच्याकय ना इतकत्र म्हळ्यार तुका कसलें स्वातंत्र्य ना तुगे स्वभाव सहज जावन सर्वय हांव तुगेले कडेन करोचें तशी तूं चोलका जाता तूं जावन तूं
वैत्या म्हणून ओपून घेऊन केली म्हणजे तुका उद्धार जाता. शिवाय मिगेल कुश हांव जय जल करता नाक जला सोडता म्हणले अहंकारार लेखला रे तू अधोगती वत्ता म्हूण सांगून कृष्ण सांगता. आणि कृष्ण ताका कसलो उपदेश दिता म्हूण म्हळ्यार पाहिजे दिसा आमी पळोवया. आजी सांगील सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.